त्या ठिकाणी एक दर्गा असेल, दर्ग्याबद्दल ऑर्डर असेल कोर्टाची, ठीक आहे, पण त्याच्या बाजूला 158 अतिक्रमण होते. हिंदूचे होते, मुस्लिमचे होते, दारूच्या पार्ट्या चालत होत्या, हिंसा केल्या जात होती, मटण खाल्लं जात होतं, तिथे बकरे कापल्या जात होते. हे कुठपर्यंत मान्य आहे? आणि त्याच्यामुळं ते 158च्या 158 अतिक्रमण सफाचट करणं आवश्यक आहे. तसंही ती फॉरेस्टच्या अंतर्गत येणारी जमीन आहे, तिथे कोणतेही अतिक्रमण चालू शकत नाही आणि गडाचं पावित्र्य राखल्या गेलं पाहिजे. आणि त्यासाठी कोणी जर आंदोलन करत असेल, कोर्ट त्याची ऑर्डर देत असेल अतिक्रमण पाडण्याची, तर निश्चितपणे माझं समर्थन आहे. आणि संभाजीराजे भोसले यांनी जर ते केलं असेल तर निश्चितपणे मी तर म्हणेल की अतिशय चांगलं काम, पवित्र काम त्यांनी केलं.